आज आपण थंडी स्पेशल डिंकाचे लाडू बघणार आहोत। पण आज आपण इथं गव्हाचे पीठ न वापरता मुगाच्या डाळीचे पीठ वापरणार आहोत। त्यामुळे हे लाडू अधिक रुचकर आणि खायला पौष्टिक आणि तेवढेच पचायलाही हलके, कोणी पण खाऊ शकतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत। आज आपण इथं अगदी छान आणि कमी साहित्य वापरून मस्त असं मुगाचे डाळीचं पीठ कसं करायचं ते पण सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अगदी खायला हे रुचकर लागतात आणि इथं पाक वगैरे पण बनवण्याची अजिबात गरज नाही आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। इथं मी मुगाची डाळ घेतलेली आहे। ही स्वच्छ पुसून निवडून घेतलेली आहे। इथं 1 वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे। जे नेहमी जी वरणासाठी वगैरे वापरतो तीच मुगाची डाळ आहे। जेवढी डाळ घेतलेली आहे तेवढाच मी इथं गूळ वापरलेला आहे। पाऊण वाटी साजूक तूप वापरलेला आहे। पाव वाटी खायचा डिंक वापरलेला आहे। बदाम, काजू, पिस्ता आणि बेदाणे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स कुठलेही वापरू शकता आणि त्याची क्वांटिटी अशी नाही, ते कमी जास्तही तुम्ही घेऊ शकता। आता सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये ही मुगाची डाळ आहे ती आपण भाजून घेणार आहोत। भाजून घेतल्यामुळे यातला कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि मिक्सरमध्ये याची बारीक अशी पावडर तयार होते। त्यामुळे आपण ही भाजून घेणार आहोत आणि जेव्हा आपण ही लाडू बनवताना वापरतो तर त्यामुळे ह्यात तूपही काही प्रमाणात कमी लागतं। त्यामुळे इथं आपण ही डाळ भाजून मग मिक्सरला बारीक करणार आहोत। मंद गॅसवर ही अगदी लालसर होऊस तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। त्यामुळे लाडूला सुद्धा छान अशी खमंग टेस्ट येते। आता इथं बघू शकता आपली डाळ आहे ती लालसर झालेली आहे, छान अशी भाजली गेलेली आहे। पहिला एकदम डाळीचा पिवळा कलर होता, आता एकदम लालसर झालेली आहे। आता ही एका चाळणीमध्ये मी काढून घेते। चाळणीमध्ये काढून घ्या म्हणजे लवकर गार व्हायला मदत होते। आता याच कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा आपण साजूक तूप घालून ह्यात डिंक तळून घेणार आहोत। डिंक तळताना तूप आहे ते अगदी कडकडीत गरम झालेलं असावं आणि मगच आपण थोडा थोडा डिंक त्यात घालून छान फुलूस तोपर्यंत तो तळून घेणार आहोत। डिंक जर छान तळला नाही तर तो दाताखाली येऊ शकतो, दाताला चिटकू शकतो। त्यामुळे डिंक आपल्याला छान मंद गॅसवर तळून घ्यायचं आहे। पहिल्यांदा घालताना त्याची फ्लेम आहे ती हाय ठेवायची आहे आणि डिंक घातल्यानंतर ती लो करून मग आपल्याला छान असा तो तळून घ्यायचा आहे। इथं बघू शकता डिंक तूप छान तापलं गेल्यामुळे डिंक छान फुलला गेलेला आहे। आता हा आपण काढून याप्रमाणे सर्व डिंक आहे तो तळून घेणार आहोत। आता इथं मी 1 वाटी मुगाच्या डाळीसाठी इथं पाव वाटी डिंक वापरलेला आहे। डिंक किंवा ड्रायफ्रूट्स याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता याप्रमाणे हा सर्व डिंक मी तळून घेतलेला आहे। आता त्याच तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स पण थोडेसे तळून घेणार आहोत। इथं काजू, बदाम पहिल्यांदा आपण तुपामध्ये हलकेसे भाजून घेणार आहोत। तुपामध्ये थोडेसे भाजल्यानंतर मगच आपण ह्याच्यात पिस्ता आणि मनुके ॲड करणार आहोत, कारण पिस्ता आणि मनुके आहेत ते लगेच तळले जातात, त्यामुळे हे शेवटी तळून घ्यायचे आहेत। सर्व ड्रायफ्रूट्स आपण छान खरपूस तळून घ्यायचे म्हणजे त्याला मिक्सरमध्ये ते एकसारखे बारीक वाटले जातील यामुळे, आणि लाडूसुद्धा छान असे खमंग तयार होतात आणि जास्त दिवससुद्धा टिकतात। आता हे तळून झालेले आहेत, आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। आता मुगाची डाळ आहे ती गार झालेली आहे। आता ही मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायची आहे। पूर्ण गार झाल्याशिवाय मिक्सरमध्ये वाटू नका, नाहीतर ती छान अशी वाटली जाणार नाही। आता इथं बघू शकता डाळ छान बारीक झालेली आहे, अगदी बारीक नाही, हलकसं रवाळ टेक्स्चर आलेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी रवाळ टेक्स्चर आलेलं आहे। आता कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा
तूप घालायचं आहे परत, आणि ही वाटलेली डाळ आहे ती यात घालून घ्यायची आहे। आता ह्याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। आपण तूप आहे ते एकदम न घालता जसजसं भाजत जाईल हे डाळीचं पीठ तसतसं आपण एक एक चमचा त्यात ॲड करणार आहोत। तुम्ही जर एकदम तूप घातलं तर ते नीट असं भाजलं जाणार नाही, त्यामुळे आपण एक एक चमचा ह्यात नंतर ॲड करणार आहोत। आता 5-7 मिनटं झालेली आहे। इथं बघू शकता आपण हे असं एकसारखंच हलवत राहायचं आहे, नाहीतर मग एका बाजूला ते करपू शकतं पीठ, त्यामुळे हे सतत हलवत राहायचं आहे। आता ह्यातलं तूप आहे ते पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे पिठामध्ये। आता परत ह्याच्यात आपण तूप ॲड करणार आहोत। साधारण 2 चमचे मी ह्याच्यात तूप ॲड करणार आहे आणि परत याला छान असं पूर्ण गोल्डन कलर यूज तोपर्यंत आपल्याला हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे। जसजसं हे पीठ भाजेल तसतसं ते तूप सोडू लागतं, त्यावेळा कळेल आपल्याला की हे पीठ छान असं भाजलं गेलेलं आहे। आपण जसजसं लाडूला जसं भाजून घेतो त्याप्रमाणे हे मूग डाळीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे। असं भाजलं छान जेव्हा तुम्ही भाजाल तेव्हाच त्या लाडूला खमंग अशी टेस्ट येते आणि आपले लाडूसुद्धा छान भरपूर दिवस टिकतात। आता इथं जवळनं व्हिडिओ दाखवते। छान असं रवा टेक्स्चर आलेलं आहे आणि आता मी इथं गॅसची फ्लेम बंद केलेली आहे, कारण हे हलकंसं तूप सोडत आहे, त्यामुळे अजून जरा जास्त भाजलं तर खरपूस लाडवाला वास येऊ शकतो, त्यामुळे इथं मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। तरीसुद्धा हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, कारण कढई आहे ती खूप गरम आहे आणि मग खाली पीठ लागू शकतो, त्यामुळे हे आपल्याला 1-2 ते 3 मिनटं परत हलवत राहायचं आहे। आता हे पीठ हलकंसं आपल्याला कोमट होऊस तोपर्यंत इथं आपण ड्रायफ्रूट्सची पावडर करून घेणार आहोत। तुम्हाला जर अख्खे ठेवायचे असेल तर अख्खेसुद्धा ठेवू शकता। इथं मी ड्रायफ्रूट्सची आहे ती अगदी बारीक पावडर न करता ओबडधोबड अशी पावडर तयार करून घेणार आहे। इथं बघू शकता हलकेसे थोडेसे दाताला कण लागेल अशी ही पावडर तयार करून घेतलेली आहे। आता ही पावडर आहे ती गरम असतानाच मी याच्यात घालून घेणार आहे। आता हे पीठ आहे ते कोमट असतानाच आपण ह्याच्यात गूळ ॲड करणार आहोत, कारण आज आपण इथं पाक करणार नाही आहोत, त्यामुळे हा गूळ आहे तो मी खिसून घेतलेला आहे, त्यामुळे गरम असतानाच तो ॲड केला तर तो छान असा त्यात पिठामध्ये मेल्ट होतो आणि लाडू वळायला पण आपल्याला त्रास होणार नाही। हे आता एकसारखं हलवून घ्यायचं आहे। पीठ आपलं एकदम गरमच आहे अजूनसुद्धा, त्यामुळे गॅसची फ्लेम बंद झाल्यानंतर मग तुम्ही हा गूळ आहे तो ॲड करा, नाहीतर गॅसची फ्लेम चालू असताना गूळ ॲड केला तर त्याला पाणी सुटेल आणि मग परत त्याचा पाक तयार होईल, त्यामुळे गॅसची फ्लेम बंद झाल्यानंतर मग आपल्याला हे गूळ ॲड करून घ्यायचं आहे। आता आपण हे गरम असतानाच डिंक आहे तो तळून झालेला आहे, तो पण सुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। आता इथं बघू शकता हा बारीक करून घेतलेला आहे, तो सुद्धा आता आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत। आता लास्टला ह्याच्यात 1 चमचा वेलची पावडर ॲड करते। आता हे सर्व जिन्नस हातानंच मी मिक्स करून घेणार आहे। हलकंसं पीठ आहे ते कोमटच आहे, कोमट असतानाच लाडू वळायला ते सोपे जातात। जर गार झाले तर ते लाडू आहेत ते वळायला थोडंसं कठीण लागेल। आता ह्याच्यात मी एक्स्ट्राचं तूप ॲड करणार नाही आहे। पाऊण वाटीपैकी माझं 1 चमचा तूप शिल्लक राहिलेलं आहे। जर जास्तच लाडूचं पीठ आहे ते कोरडं वाटत असेल तर तूप आहे ते गरम करून तुम्ही याच्यात ॲड करू शकता, पण पीठ आहे ते बरोबर झालेलं आहे, लाडू वळता येईल इतकं पीठ आहे ते मऊ आहे। इथं बघू शकता लाडू वळता येतोय।
आणि ह्याचे मीडियम साईजचे आपण लाडू तयार करून घेणार आहोत। अगदी छान असे वळता येतात। बघा मस्त असे इथं मुगाच्या डाळीचे डिंक घालून केलेले लाडू तयार झालेले आहेत। याप्रमाणे सर्व लाडू आपण वळून घेऊया। साधारण 1 वाटी मुगाच्या डाळीचे माझे 22 मीडियम साईजचे हे लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। थँक यू।